विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या लेसन नंबर 20 मध्ये आपले सर्वांचे स्वागत. या लेसनमध्ये आपण चालू पूर्ण भविष्यकाळ हे पाहणार आहोत. चालू पूर्ण भविष्यकाळ हा एखादी क्रिया भविष्यकाळातील ठराविक वेळेच्या खूप आधी सुरू होऊन त्या वेळेवरही सुरू असेल किंवा त्या वेळेवर संपलेली असेल असे दर्शवण्यासाठी हा काळ वापरला जातो. या काळाची मराठीमधली साधारणपणे ओळख वाक्याच्या शेवटी त आलेला असेल अशा प्रकारचं त्या ठिकाणी शब्द आपल्याला सूचित करत असतो. या वाक्याची इंग्रजीमधली जी रचना आहे ती अशा प्रकारे: करता अधिक शाल किंवा विल अधिक हॅव अधिक बीन अधिक क्रियापद ING प्रत्यय अधिक कर्म, अशा प्रकारे ह्या वाक्याची रचना असते. आता ज्याप्रमाणे आपण मागील पाठाप्रमाणे जसे शिकत आलेलो आहे तसंच या काळामध्ये सुद्धा आपण ही जी रचना आहे ही सर्वनामांच्या समोर ठेवून आपण वाक्य बनवणार आहोत. पहिलं जे सर्वनाम आहे ते म्हणजे आय शॅल हॅव बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात आलेलो असेन. आय शॅल हॅव नॉट बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात आलेलो नसेन. शॅल आय हॅव बीन इटिंग अ मँगो. मी आंबा खात आलेलो असेन का? दुसरं जे सर्वनाम आहे ते म्हणजे वी. वी शॅल हॅव बीन इटिंग मँगोज. आम्ही आंबे खात आलेलो असेन. वी शॅल हॅव नॉट बीन इटिंग मँगोज. आम्ही आंबे खात आलेलो नसू किंवा नसेन. शॅल वी हॅव इटिंग मँगोज. आम्ही आंबे खात आलेले असू का? तिसरं सर्वनाम आहे ते म्हणजे यू. यू विल हॅव बीन इटिंग मँगोज. तू किंवा तुम्ही आंबे खात आलेले असाल. यू विल हॅव नॉट बीन इटिंग मँगोज. तू किंवा तुम्ही आंबे खात आलेले नसाल. विल यू हॅव बीन इटिंग मँगोज. तू किंवा तुम्ही आंबे खात आलेले असाल का? चौथं सर्वनाम आहे ते म्हणजे ही. ही विल हॅव बीन इटिंग मँगोज. तो आंबा खात आलेला असेल. ही विल नॉट हॅव बीन इटिंग मँगो. तो आंबा खात आलेला नसेल. विल ही हॅव बीन इटिंग अ मँगो. तो आंबा खात आलेला असेल का? पाचवं सर्वनाम आहे ते म्हणजे शी. शी विल हॅव बीन इटिंग अ मँगो. ती आंबा खात आलेली असेल. शी विल नॉट हॅव बीन इटिंग अ मँगो. ती आंबा खात आलेली नसेल. विल शी हॅव बीन इटिंग अ मँगो. ती आंबा खात आलेली असेल का? सहावं सर्वनाम आहे इट. इट विल हॅव बीन गिविंग अ ब्युटिफुल कलर. त्याला सुंदर रंग देत आलेलो असेल. इट विल नॉट हॅव बीन गिविंग अ ब्युटिफुल कलर. त्याला सुंदर रंग देत आलेलो नसेल. विल इट हॅव बीन गिविंग अ ब्युटिफुल कलर. त्याला सुंदर रंग देत आलेलो असेल का? सातवं सर्वनाम जे आहे ते म्हणजे दे. दे विल हॅव बीन इटिंग मँगोज. ते आंबे खात आलेले असतील. दे विल नॉट हॅव बीन इटिंग मँगोज. ते आंबे खात आलेले नसतील. विल दे हॅव बीन इटिंग मँगोज. ते आंबे खात आलेले असतील का? अशा प्रकारे विविध स्ट्रक्चरमध्ये आपण वाक्य ठेवणे वाक्य बनवायचं आहे आणि या वाक्याचा आपण सराव करायचा आहे. इथे सरावासाठी वाक्य दिलेली आहेत ते आपण बघूया. बघा, या वर्षाच्या शेवटी तो 15 वर्षापासून इंग्रजी शिकवत आलेला असेल. बघा हे वाक्य कसं होईल. बरोबर. ही विल हॅव बीन टीचिंग इंग्लिश फॉर 15 years बाय द एंड ऑफ दिस इयर. दुसरं वाक्य आहे, येत्या ऑक्टोबरमध्ये मी हे पुस्तक 10 वर्षापासून लिहत आलेलो असेल. बघा वाक्य कसं होईल. इन कमिंग ऑक्टोबर आय विल हॅव बीन रायटिंग दिस बुक फॉर 10 years. तिसरं वाक्य आहे, या महिन्याच्या शेवटी आम्ही इथे 5 वर्षापासून राहत आलेलो असणार. हे वाक्य बघा. बरोबर. बाय द एंड ऑफ दिस मंथ वी विल हॅव बीन लिव्हिंग हिअर फॉर 5 years. अशा प्रकारे आपल्याला हे स्ट्रक्चर
विविध नामांच्या समोर ठेवून विविध कर्म वापरून आपल्याला विविध प्रकारे हे वाक्य तयार करता येऊ शकतं. आणि अशा प्रकारे आपण या काळानंतर आपले सर्व काळ बघून झालेले आहेत. आपण या सर्व 24 मॉडल ऑक्झिलरीचा आणि ह्या 12 काळांचा आपण योग्य प्रकारे सराव आपण करणं गरजेचं आहे. आणि आपल्याला हळूहळू या इंग्रजी भाषेवर आपण प्रभुत्व मिळवणं गरजेचं आहे. ही 26 24 आणि 12 म्हणजे एकूण 36 वाक्य जर केली तर आपल्याला बऱ्यापैकी इंग्रजीवर प्रभुत्व आपल्याला मिळवता येईल. आपला आत्मविश्वास वाढेल असं मला वाटतं. धन्यवाद.